नमस्कार, मी विजया वामन आणि तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी। महाराष्ट्र भाजपात 3-4 प्रमुख नेते होते जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश होता। पंकजा मुंडेंचा पराभव झाला, तो केला गेला असं बोललं गेलं। देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना बळ दिलं होतं अशाही बातम्या होत्या। एकनाथ खडसेंना तिकीट न देता त्यांच्या मुलीला रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं गेलं, मात्र त्यांचा पराभव झाला। विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे पंख छाटले गेले आणि त्यांचंही तिकीट कापलं गेलं। सुधीर मुनगंटीवार यांना देखील साइडलाइन केलं गेलं। देवेंद्र फडणवीस यांची चलती होती, सत्ता आली देखील। फडणवीसांना आपल्या मंत्रिमंडळात कानाखालचे नेते हवे होते म्हणून हे प्रयोग केले गेले असं बोललं गेलं, मात्र त्याचा दुष्परिणाम झाला आणि अपेक्षेपेक्षा कमी जागा भाजपाच्या आल्या आणि शिवसेनेवर अवलंबून राहण्याची वेळ भाजपवर आली। त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून सेना भाजपात बिनसलं आणि 25 वर्षांचा त्यांचा संसार मोडला। मग पुढे काय घडलं महाराष्ट्रात तर तुम्हाला माहितीच आहे। ज्या नेत्यांचा भाजपात फडणवीसांनी गेम केला, ज्यांचे पंख छाटले, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी मधल्या काळात भक्कम प्रयत्न केले गेले। डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, या दिग्गज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी कुणाला दिल्लीला पद दिलं गेलं तर कुणाला राज्याचं प्रभारी केलं गेलं, कुणी प्रदेशाध्यक्ष झालं आणि कुणी लोकसभेला काहींचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला। पण एका पाठोपाठ एक देवेंद्र फडणवीस यांचे डाव फेल होत गेले आणि भाजपाची पीछेहाट होत गेली। त्या 5 नेत्यांपैकी काही नेत्यांचं आता पुनर्वसन झालंय, मात्र फडणवीसांना टक्कर देणारा महाराष्ट्रातून दिल्लीत पाठवला गेलेला एक नेता आता पुन्हा महाराष्ट्रात परत येतोय आणि देवेंद्र फडणवीस यांचे अधिकार येत्या विधानसभेला त्या नेत्याला दिले जातील असे संकेत मिळतात। लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडणार असल्याचं देखील आता बोललं जातंय आणि त्यानुसारच भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवरती कार्यरत असलेले विनोद तावडे यांना पुन्हा एकदा राज्यात पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय। मला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा आहे, विधानसभेसाठी कंबर कसायची असं फडणवीस सांगत होते, मात्र फडणवीस आणि शिंदे गोटात अस्वस्थताच आता निर्माण झाली, कारण फडणवीसांचे अधिकार तावडेंकडे जातील। मुंबईतील भूमिगत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे 24 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमाची माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ट्विट करून दिली। तेव्हापासूनच ही चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विनोद तावडे यांच्या मंत्रिमंडळात होते। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत तावडे यांना तिकीट नाकारलं गेलं होतं। त्यावेळी तावडे यांच्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या। तावडे यांना देश पातळीवर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली होती। त्यानंतर गेल्या 5 वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अनेक राजकीय प्रयोग केले, पण विनोद तावडे हे 5 वर्ष राज्याबाहेरच होते। भाजपच्या केंद्रीय स्तरावरून विनोद तावडे यांच्यासारख्या बहुजन चेहरा राज्याच्या राजकारणात नेतृत्व म्हणून उतरवला जाणार का, अशी ही चर्चा सुरू झालेली आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना हा राज्यातील नेतृत्व बदलाचा संकेत आहे का, असा अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला जात आहे। दरम्यान विनोद तावडे यांच्या येण्यानं देवेंद्र फडणवीस यांची जागा धोक्यात येणार का, असा प्रश्न निर्माण होत असतानाच ज्या दिवशी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा महाराष्ट्रामध्ये पराभव झाला किंवा अपेक्षित जागा मिळाल्या नाही, त्याच वेळी देवेंद्र फडणवीसांचं वजन, त्यांचं वर्चस्व, त्यांच्या हाती असणारे अधिकार हे संपुष्टात येण्याच्या मार्गावरती आलेले होते। त्याला कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 पक्षांचं सरकार असताना यामध्ये घेतलेल्या भूमिका या देवेंद्र फडणवीसांच्या होत्या। देवेंद्र फडणवीसांच्या बऱ्याचशा भूमिकांमुळे भाजपा राज्यामध्ये डॅमेज होत गेली आणि अशामध्ये आता फडणवीस नकोच, त्या जागी दुसरा कुठलाही भाजपाचा नेता आणून बसवा, तो चालेल अशीच पद्धतीची जी आहे ती व्यूह रचना दिसून येते आणि त्यामुळे दिल्लीत पाठवले गेलेले विनोद तावडे यांना महाराष्ट्रामध्ये आणल्यानंतर काही बदल घडतील का हे पाहण्यासारखं आहे। भाजपामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच लोकांचा रोष आहे। लोक आजही विनोद तावडे, नितीन गडकरी, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्यांना मानतातच की फक्त
फडणवीस नको हा सूर राहिलेला होता. आता पाहण्यासारखं असणार आहे की विनोद तावडेंच्या एंट्री नंतर नेमकं देवेंद्र फडणवीस आपले वजन, आपले अधिकार त्याच जागेवर ठेवू शकतात की नाही. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.